उत्तर प्रदेशमध्ये गुंडांची मुजोरी वाढत असल्याचं दिसून येत आहे। लखनौमध्ये काही गुंडांनी एका तरुणीवर दुसऱ्यांदा ॲसिड हल्ला केल्याची संतापजनक घटना घडली आहे। पीडित तरुणीला गंभीर अवस्थेत ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आलंय। ही तरुणी रायबरेलीची रहिवासी असून लखनौच्या अलीगंज भागातील हॉस्टेलमध्ये राहते। गुंडांनी हॉस्टेलमध्ये घुसून ॲसिड हल्ला केला। याच तरुणीवर 23 मार्चलाही असाच हल्ला झाला होता। रायबरेलीतून लखनौला येत असताना गुंडांनी या तरुणीला ॲसिड पाजलं होतं। या घटनेनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तरुणीची हॉस्पिटलमध्ये भेट घेतली। अब से 3 महीने पहले ये काम पर नहीं जा रही है। 3 महीने से 8 बजे इनके साथ घटना हुई है। क्या हमारे सिरोज में तो इनका फोन गया है कि ऐसे एसिड डाल दिया। पानी भरने के लिए आई थी नीचे, पानी लेने के लिए नीचे आई थी। पानी का नल लगा हुआ है, वहीं पे कोई उसका कहना है कि कोई आया और उस पर एसिड फेंक के गया। यहाँ जितने लोग हैं उनमें से किसी ने उसको देखा नहीं है। वो अभी ट्रॉमा सेंटर में एडमिट है। बेसिकली शी इज आउट ऑफ डेंजर। सर कह रहे हैं कि उसका उपचार कर रहे हैं। फेस के एक हाफ में, राइट हैंड साइड में फेस और नेक में है और थोड़ा अपर पार्ट ऑफ द बॉडी में। बाकी वो जो डॉक्टर हैं यहाँ के एक्सपर्ट्स वो उसको डील कर रहे हैं। सिंहांचा कळप रस्त्यावर आल्यानं एका महिलेची रुग्णवाहिकेतच प्रसूती झाली। गुजरातच्या अमरेलीमध्ये ही घटना घडली आहे। 29 जूनच्या रात्री ही घटना घडली। प्रसूतीसाठी एका महिलेला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात येत होतं। त्याचवेळी वाटेत या रुग्णवाहिकेचा मार्ग सिंहाच्या कळपानं रोखला। बराच काळ सिंहांचा कळप काही केल्या रुग्णवाहिकेसमोरून हटेना। त्यामुळे रुग्णवाहिकेमधील महिलेची परिस्थिती आणखी बिघडली। तिला रुग्णवाहिकेमध्येच प्रसूती वेदना सुरू झाल्या। यामुळे नर्सिंग स्टाफला रुग्णवाहिकेमध्येच या महिलेची प्रसूती करावी लागली। काश्मीरसाठी जिहाद आणि संघर्ष सुरूच ठेवणार असल्याची मुक्ताफळं हिजबुल मुजाहिदीनचा म्होरक्या आणि आंतरराष्ट्रीय दहशतवादी सय्यद सलाउद्दीननं उधळली आहेत। पाकव्याप्त काश्मीरमध्ये सलाउद्दीननं रॅली काढली होती। या रॅलीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यानं आपली वायफळ बडबड सुरूच ठेवली आहे। अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयानं आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केल्यानंतरही सलाउद्दीनची मुजोरी कायम असल्याचं दिसून आलंय। अमेरिकेच्या या घोषणेचा निषेध करत आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्याचा निर्णय म्हणजे मूर्खपणा असल्याचं त्यानं म्हटलंय। जमावाकडून एखाद्या व्यक्तीला होणारी मारहाण आणि त्यानंतर त्या व्यक्तीची हत्या याबाबत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी चिंता व्यक्त केली आहे। झुंडशाही रोखा आणि सजग राहण्याचं आवाहन त्यांनी केलंय। जमाव जेव्हा अतार्किक आणि अनियंत्रित होतो तेव्हा समाजातील मूलभूत मूल्यांच्या रक्षणासाठी नागरिकांनी दक्ष राहावं ही काळाची गरज असल्याचं त्यांनी म्हटलंय। When we read in the newspaper or see in the television screen that an individual is being lynched because of some alleged violation of law or not. When mob frenzy becomes so high and irrational, uncontrollable, we ought to pause and reflect. Are you vigilant enough? I am not talking of vigilantism. I am talking of, are you vigilant enough proactively to save the basic tenets? हिमाचल प्रदेशमध्ये पावसाचा जोर पाहायला मिळतोय। पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या शिमल्यात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। पावसामुळे शिमल्यातलं जनजीवन विस्कळीत झालंय। यहाँ सब नालियों का जो पानी है दुकानों के अंदर घुस गया है और इसका कोई भी प्रावधान नहीं है कि हाँ जो इसको निकाला जाए। 2 दिन हो गए बगल में डंगा गिरा है और इसको भी अभी तक किसी ने उठाया नहीं है। यहाँ से अपने आप हटाना पड़ रहा है। आपने देखा होगा भी कि दुकान के अंदर सारे में पानी भरा हुआ है। अचानक इतनी तेज़ बारिश हुई आज पहली बार। मतलब काफ़ी दिन पहले से चली थी वैसे तो लेकिन थोड़ी थोड़ी करके चली थी। तो आज जो है बहुत ज़्यादा हुई है और बिना छाती से आए और दिन की तरह सोचा कि और दिन की तरह मतलब थोड़ी थोड़ी रिमझिम की तरह, लेकिन आज जो है बहुत ज़्यादा बारिश हुई और इस वजह से जो मुश्किलों का सामना करना पड़ रहा है। हमारे चंडीगढ़ में हम बहुत ही गर्मी मतलब यहाँ तक बहुत ही अच्छा फील हो रहा है हमें। और आज मॉल रोड जा रहे हैं हम। मतलब वेदर बहुत ही अच्छा है एंड वी आर एंजॉयिंग अ लॉट। मणिपूरची राजधानी इंफाळमध्ये गेल्या 2 दिवसांपासून पावसानं धुमाकूळ घातलाय। जोरदार पावसानं इंफाळमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे।
पुरामुळे रस्त्यावरती जागोजागी पाणी साचलंय, नागरिकांच्या घरातही पाणी घुसलंय, जनजीवन पुरतं विस्कळीत झालंय, बहुतांशी नद्या धोक्याच्या पातळीवर वाहत आहेत, पुरामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. राजस्थानमध्येही पावसानं धुमाकूळ घातलाय, मुसळधार पावसानं ठिकठिकाणी पाणी साचलंय. राजस्थानच्या जोधपूरमध्ये पुराचं थैमान पाहायला मिळत आहे. या पुराच्या पाण्यानं हाहाकार माजवलाय. पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालंय, रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे तलावासारखी स्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांच्या घरातही पाणी शिरलंय. या पाण्यात नागरिक आणि वाहनं वाहून चालल्याचंही दिसून येत आहे. पाहूयात राज्यातल्या काही बातम्या फास्ट. पालघर जिल्ह्यात गेल्या 24 तासापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं सूर्या आणि वैतरणा नदीला पूर आलाय. काही ठिकाणी वादळी वाऱ्यानं घरांचं मोठं नुकसान झालंय. पालघरमध्ये गेल्या 12 तासात 106 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून आतापर्यंत 426 मिलीमीटर पाऊस झालाय. पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत. वादळी वाऱ्यामुळे धुकटण गावातील घरांचं मोठं नुकसान झालंय. धरण क्षेत्रात चांगला पाऊस पडत असून धामणी धरणात चांगला पाणीसाठा झालाय. मुंबई आणि उपनगर परिसराला पावसानं झोडपलं. मुंबईतल्या उपनगरांमध्ये पावसाचा विशेष जोर पाहायला मिळतोय, तर ठाणे, कल्याण, डोंबिवलीमध्ये धुमाधार सरी बरसत आहेत. याशिवाय तानसा भातसा धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. ओला आणि सुका कचरा वेगळा करण्याचं आवाहन करूनही मुंबईकर दाद देत नसल्यानं मुंबई महापालिकेनं आता मुंबईकरांना इशारा दिलाय. दररोज 100 किलो आणि त्यापेक्षा अधिक कचरा निर्माण होणाऱ्या संकुलांनी आपल्या परिसरातच ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावावी असं पालिकेनं कळवलं होतं. या नोटिशीकडे कानाडोळा केल्यास 2 ऑक्टोबरपासून मोठ्या गृहनिर्माण संकुलांचा ओला कचरा उचलणार नाही असा इशारा मुंबई महापालिकेनं दिला आहे. याबाबतच्या सूचना पालिकेनं घनकचरा व्यवस्थापनाला दिल्या आहेत. राज्य सरकारनं केलेली शेतकऱ्यांची कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. शेतकऱ्यांना 34,000 कोटींची कर्जमाफी दिल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला असला तरी प्रत्यक्षात केवळ 5,000 कोटींचीच कर्जमाफी असल्याचं सावंत यांनी म्हटलंय. त्यामुळे राज्यातील 15 लाखांपेक्षा कमी शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. याविषयीची आकडेवारी सावंत यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत सादर केली. कर्जासाठी शेतकऱ्यांना बँक अधिकाऱ्यांकडून अपमानास्पद वागणूक मिळत असेल तर शेतकऱ्यांनी त्याचा तिथेच बंदोबस्त करावा, आम्ही त्याला संरक्षण देऊ असं आवाहन शासनाच्या शेतकरी स्वावलंबी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारींनी केलं आहे. शेतकरी आहे म्हणून कोणी बँक अधिकारी त्याचा अपमान करत असेल तर त्याला कानफटीत दिल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही त्यांनी दिला आहे. आपल्या संदर्भात नियुक्त केलेल्या चौकशी समितीसमोर जाऊन आपण आपलं म्हणणं मांडणार असल्याचं कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी म्हटलंय. त्यात आपल्याला कुठलीही अडचण नसल्याचा खुलासा त्यांनी केलाय. सांगलीतल्या इस्लामपूरमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते. शेतकऱ्यांची बाजू मांडण्याचं काम आपण केलंय, त्याबद्दल मतभेद असू शकतात असंही ते यावेळी म्हणाले. लोकशाहीमध्ये जी काय परंपरेला धरून आतापर्यंत ज्या संघटनेमध्ये ज्या पक्षामध्ये काम करत असताना पक्ष नेतृत्वानं जी काही समिती स्थापन केली जाते त्याच्यासमोर ज्यांना बोलवलं जातं ते सगळेच जात असतात आणि तो नित्याचा जो भाग आहे. मी त्या ठिकाणी जाणार आहे, काही जाण्यामध्ये मला कोणत्याही प्रकारची अडचण नाही. राज्यात मध्यवर्ती निवडणुकांची चर्चा व्यर्थ आहे. लोकांचं लक्ष महत्त्वाच्या मुद्द्याकडून दुसरीकडे वळण्यासाठी ही टूम असल्याचं सांगत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिवसेनेवर प्रहार केलाय. 15 वर्षानंतर सरकारमध्ये कशाला सत्ता सोडतील असा सवाल त्यांनी केलाय. त्यामुळे शिवसेना आणि भाजपच्या कुठेही उल्लेख न करता सहजासहजी हे सरकार कोणी सोडणार नाही असं अजित पवार यांनी म्हटलंय. ते रत्नागिरीतल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. जोपर्यंत मॅजिक फिगर 145 ह्या सरकारकडे आहे तोपर्यंत ह्या सगळ्या चर्चा व्यर्थ आहेत. त्याच्यामध्ये काही तथ्य नाही. मी मगाशीच सांगितलं की मूळ लोकांचं लक्ष महत्त्वाच्या मुद्द्याकडनं तिसरीकडे डायव्हर्ट करण्याच्या करता ही काहीतरी टूम काढायची आणि आता मध्यवर्ती निवडणुका येणार, अमुक होणार तमुक होणार, हे सगळं फसवू आहे. 15 वर्षांनी सरकारमध्ये आलेले कशाला सहजासहजी सरकार सोडतील. मुंबईसह देशभरात जीएसटी लागू झाल्यानंतर मुंबईच्या एंट्री पॉईंटवरील जकात नाक्यांना टाळं लागलं आहे. त्यामुळे आता या जकात नाक्यावर काम करणारे हजारो जकात एजंट एका रात्रीत बेरोजगार झाले.
जीएसटीला विरोध नसला तरी सरकारनं पर्यायी रोजगार द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. केंद्र सरकारनं सेवा आणि वस्तू कर म्हणजेच जीएसटीचा कर लागू केल्यानंतर भविष्यात नाटक करमुक्त होणार आहे. त्यामुळे भविष्यात मराठी सिनेमा आणि नाटक यांना अच्छे दिन येणार आहेत. यामध्ये कर रूपानं येणाऱ्या पैशातून नाट्यगृहाची अवस्था सुधारेल, तसंच नाट्यसृष्टीला चांगले दिवस येणार आहेत. त्यामुळे नाट्यसृष्टीमधील लोकांना वरदानच मिळालंय असं राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितलं. मराठी सिनेमाच्या दरावर जी काही अट होती ती इतक्या वरती तिकीट असता कामा नये. त्यामुळे निर्मात्यांना अनेक वेळा नुकसान व्हायचं आणि बऱ्याच वेळा मराठी प्रेक्षक सिनेमाचं तिकीट 100 रुपये पण पॉपकॉर्न 250 रुपये असं मल्टिप्लेक्समध्ये घ्यायचा. आणि त्यामुळे ती अट आता कुठेतरी वित्त विभागामार्फत महसूल विभागामार्फत शिथिल केली जाईल. ते मराठी सिनेमाला सुद्धा पैसे मिळतील. जो काही ते सेवा कर देत होते तोच सेवा कर पुढं चालू राहील. त्या मराठी सिनेमामध्ये कुठलाही बदल होणार नाही. राष्ट्रवादीनं जीएसटीचं समर्थन केलंय. मात्र देशात जीएसटी लागू करताना जीएसटी काउन्सिलला दिलेल्या जास्त अधिकारामुळे त्याचा मोठा दुरुपयोग होऊ शकतो अशी शक्यता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केली आहे. जीएसटीमुळे मोठ्या प्रमाणात वस्तू महागणार असंही चित्र भविष्यात दिसू शकतं असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. जीएसटीमुळे देशात आजही मनमोहन सिंग या देशाचे पंतप्रधान असतानाच आणि विद्यमान राष्ट्रपती प्रणब मुखर्जी या देशाचे अर्थमंत्री असतानाच एक देश एक कर प्रणाली ही संकल्पना त्या कालावधीमध्ये केली गेली. आदरणीय पवारसाहेबांची संमती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची त्यावेळेला सुद्धा होती. मध्ये ही दोन्ही विधेयक लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये पारित झालं. त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासहित सर्व राजकीय पक्षांनी एकमताने ते पारित केलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जीएसटीला पाठिंबा आहेच. नव्या जीएसटी कर प्रणालीनुसार ॲलोपॅथी औषधांवर 5% तर प्राचीन परंपरा असणाऱ्या आयुर्वेद औषधांवर 12% कर लावल्यानं देशभर संतापाची लाट पसरली आहे. आयुर्वेदाला मोठी परंपरा आहे. हा उद्योग नव्यानं उभा राहतोय, तेव्हा यासाठी कर कमी करावा अशी मागणी आयुष मंत्रालयानं केल्याची माहिती आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी दिली आहे. एका कार्यक्रमाच्या प्रसंगी ते गोव्यात बोलत होते. मेडिसिन प्रोड्युसर जे आहे त्यांचं एक रिप्रेझेंटेशन ऑलरेडी गेलेलं आहे आणि म्हटलं असं जर खरं असेल काही याला जर त्रास असेल तर ते काउन्सिलला ते रेट्स खाली वर करण्यासाठी किंवा जास्त कमी करण्यासाठी यांचा अधिकार आहे. आम्ही आपला डिमांड ठेवलेला आहे. संताप असं काही नाही, पण आपली मागणी म्हणजे लोकांच्या आयुष आता उभरत्या स्टेजमध्ये आहे आणि त्यामुळे त्याला जर उठवायचं असेल तर कमी टॅक्सचा बर्डन जरा कमी असायला हवं असं सगळ्यांचं मत आहे. त्यामुळे ह्या अनुरोधाने आपण अर्थमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे. संपूर्ण देशात वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी लागू झाल्यानं नागपूरच्या सेंट्रल एक्साईज भवनचं नाव बदलून जीएसटी भवन ठेवण्यात आलं आहे. नागपूरच्या कार्यालयाकडे विदर्भातील 11 मराठवाड्यातले 8 आणि उत्तर महाराष्ट्रातील 5 असे एकूण 24 जिल्ह्यांची जबाबदारी आहे. या अंतर्गत असलेल्या एकूण व्यापारी आणि इतर व्यावसायिकांपैकी 90% करदात्यांनी इथे नोंदणी केली. तरीही व्यापाऱ्यांना जीएसटी संदर्भातील तरतुदी आणि यासंबंधीच्या इतर बाबी पूर्णपणे माहीत नसण्याची शक्यता पाहता जुलै महिन्याचे रिटर्न्स 1 ते 5 सप्टेंबर दरम्यान जमा करता येणार आहेत. गोव्यात विधानसभा निवडणुकीत भाजपला हवं तसं यश मिळालं नव्हतं. अशातच राज्यसभा आणि राष्ट्रपतीपदाची निवडणूक येते. यासाठी भाजपचे अध्यक्ष अमित शहा 2 दिवसांच्या गोवा भेटीवर आहेत. या भेटीत त्यांनी मंत्री, आमदार आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक घेतली. अर्थात या बैठकींचा तपशील मात्र गुप्त ठेवण्यात आला आहे. भायखळा तुरुंगात अमानुष मारहाण करून मंजुळा शेट्टीची हत्या करणाऱ्या 6 आरोपींना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शनिवारी संध्याकाळी अटक केली आहे. या तुरुंग अधीक्षक मनीषा पोखरकरसह बिंदू नाईकवडे, वसीमा शेख, शीतल शेगावकर, सुरेखा गुळवे आणि आरती शिंगणे या तुरुंग पोलिसांचा समावेश आहे. यापैकी बिंदूला 7 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. उर्वरित 5 जणांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. मुंबईत शाळा प्रवेश घेणं हे पालकांसाठी अग्निदिव्य असल्याचं मत मुंबई हायकोर्टानं व्यक्त केलं आहे.
त्याचबरोबर कालांतरानं स्त्रियांच्या गरोदरपणातच मुलांच्या शाळा प्रवेशाची प्रक्रिया सुरू होईल अशी चिंताही कोर्टानं व्यक्त केली आहे. दादरमधील राईट टू एज्युकेशन ऍक्ट अंतर्गत प्रवेश करणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना बालमोहन विद्यामंदिर या शाळेनं प्रवेश नाकारलाय. शाळेच्या या भूमिकेचा पालिकेनं कोर्टात विरोध केलाय. प्रवेशासाठी कागदपत्र पडताळणी प्रक्रियेत असताना विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षाचा विचार करता त्यांना तात्पुरता प्रवेश द्यायला हवा अशी भूमिकाही पालिकेच्या वतीनं कोर्टात मांडण्यात आली आहे. मिरजेच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अजब कारभार विद्यालयातल्या अधिकाऱ्यांनी पोलिसांकडून नोटीस पाठवली आहे. विद्यालयातील बेकायदेशीर पावती पुस्तकाची चौकशी आणि कारवाई संदर्भात आरटीआय कार्यकर्ते प्रितेन असर यांनी ही माहिती मागवली होती. मात्र ही माहिती देण्याऐवजी महाविद्यालय प्रशासनानं त्यांना पोलिसांकरवी नोटीस बजावली आहे. पालघरचे तहसीलदार महेश सागर यांनी वाळू माफियांवर धडक कारवाई केली आहे. त्यामुळे वाळू माफियांना चांगलीच धडकी बसली आहे. तालुक्यातील टेंभी खोडावे इथे 6 बोटी तहसीलदारांनी पेटवून दिल्या. शिवाय 3 सक्शन पंप देखील बुडवले. इतकंच नाही तर 6 जणांवर गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला. ठाण्याच्या एका पेट्रोल पंपावर इलेक्ट्रॉनिक चिप वापरून ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याचं उघड झाल्यानंतर आता राज्यातल्या अशाच अनेक ठिकाणी हे प्रकरण समोर येत आहे. अशा तब्बल 72 पेट्रोल पंपांवरती ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं कारवाई केली आहे. या कारवाईत पेट्रोल पंपांवर इंधन चोरी किती मोठ्या प्रमाणात केली जाते याचा अंदाज येऊ शकतो. नागपूरच्या जरीपटका भागातल्या योगीराज समर्थ पंपाच्या 2 डिस्पेन्सर युनिटमधल्या इलेक्ट्रॉनिक चिप पोलिसांनी जप्त केल्या आहेत. दररोज जवळपास 15 ते 20 हजारांची पेट्रोल चोरी केली जात असल्याचं तपासात उघड झालं आहे. या रॅकेटचा जो प्रमुख सूत्रधार आहे तो विवेक शेट्टे आहे आणि तो डोंबिवली मानपाड्याच्या हद्दीमध्ये राहतो. त्याला आम्ही डोंबिवलीमधून पकडला. असं निदर्शनास आलं की विवेक शेट्टेचे बरेचसे हस्तक महाराष्ट्रात आहेत आणि त्यांनी महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर या प्रकारे बऱ्याच पल्सर टॅम्पर केलेले पल्सर त्याने डिस्ट्रीब्यूट केलेले आहे. साधारण 2% ते 8% आत्तापर्यंत आम्ही हे पेट्रोल चोरी पकडलेली आहे. म्हणजे एकूण सेलच्या 2% ते 8% प्रत्येक लिटरला 2% to 8% म्हणजे एका लिटरला साधारण 80 ml पर्यंत चोरी पकडली गेली आहे. पालघर जिल्ह्यातील विक्रमगडच्या तांबाडी नदीत अडकलेल्या तरुणाला वाचवण्यात पोलीस आणि स्थानिकांना यश आलंय. 35 वर्षीय अंकुश पवार नदीत वाहत असलेली लाकडं काढण्यासाठी गेला होता. दरम्यान त्याचा पाय घसरल्यानं तो पाण्यात वाहत गेला आणि नदीतल्या खडकावर जाऊन अडकला. जवळपास 2 तासाच्या अथक प्रयत्नानंतर तरुणाला वाचवण्यात यश आलंय. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहराजवळ खासगी बसला झालेल्या अपघातात बसमधील 15 प्रवासी जखमी झाले. बागडी ट्रॅव्हल्स कंपनीची ही बस चंद्रपूरहून नागपूरकडे जात होती. वरोरा शहर ओलांडल्यावर महामार्गावरील MIDC वळणावर बस आणि टँकरची धडक झाली. बसमधले 40 पैकी 15 प्रवासी जखमी झालेत. अपघातानंतर तातडीनं बचाव कार्य सुरू करण्यात आलंय. सर्व जखमींना उपचारासाठी वरोरा इथल्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. यापैकी 6 गंभीर जखमींना चंद्रपूरच्या सामान्य रुग्णालयात रवाना करण्यात आलंय. अनेक वर्षांपासूनच्या प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्या यासाठी बंजारा समाजाच्या वतीनं 40गाव तहसील कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला. रेणके आयोगाच्या शिफारसी त्वरित लागू कराव्या यासह अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या. रेणके आयोगाचे प्रमुख बाळकृष्ण रेणके हे स्वतः या मोर्चात सहभागी झाले होते. हे विशेष. उत्सव साजरे करण्याच्या मुद्द्यावर शिवसेना भाजपमध्ये यंदा पुन्हा श्रेयवादाची लढाई पाहायला मिळते. शांतता क्षेत्राच्या नियमांमुळे मुंबईतील 80% सार्वजनिक गणेश उत्सव साजरे करण्यास अडथळा निर्माण झाला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात तातडीनं हस्तक्षेप करावा आणि मार्ग काढावा अशी मागणी विधान परिषदेतले शिवसेना गटनेते अॅडव्होकेट अनिल परब यांनी केली आहे. उच्च न्यायालयात या एका प्रकरणात राज्य सरकारनं पोलीस शांतता क्षेत्रात ध्वनिक्षेपकाला परवानगी देऊ शकत नाहीत अशी भूमिका मांडली आहे.
वाढदिवसानिमित्त आयोजित एका अवयवदान शिबिरात तब्बल 95 दात्यांनी अवयवदानाचा तर 2 दात्यांनी देहदानाचा संकल्प केला। नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यात हा स्तुत्य उपक्रम पार पडला। माऊली पवार यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त स्वतः अवयवदानाचा संकल्प केला, शिवाय अवयवदान शिबिर आयोजित केलं। रोमेनियात उकाड्यानं नागरिक प्रचंड हैराण झाले। सरकारनं 20 ठिकाणी हाय अलर्ट जारी केला आहे। बऱ्याच ठिकाणी तापमान 44 डिग्रीपर्यंत पोहोचलंय। उकाड्यामुळे जवळपास 14 नागरिकांना आरोग्यावर परिणाम दिसून येत आहे। मेक्सिको सिटीतील टेम्पल मेयरजवळ 650 मानवी कवटी आढळल्या। त्यामुळे ॲझटेक साम्राज्यादरम्यान बळी देण्याची प्रथा समोर आली। तेव्हाची ॲझटेक साम्राज्याची राजधानी टेनोचिट्लान आता मेक्सिको सिटी म्हणून ओळखली जाते। ब्रिटनकडून चीनला हाँगकाँग परत देण्याच्या घटनेला 20 वर्ष झाली आहेत। या निमित्तानं हजारो नागरिकांनी लोकशाहीची मागणी करत निदर्शनं केली। ज्या अटींवर ब्रिटननं चीनला हाँगकाँग परत दिलं होतं त्या अटींचं चीन उल्लंघन करत असल्याचं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे। त्याचप्रमाणे नागरिकांना आपले हक्क मिळत नसल्याचाही आरोप होतोय। अमेरिकेच्या आर्कन्सासमध्ये रॉक शो दरम्यान झालेल्या गोळीबारात 17 जण जखमी झाले। त्या हल्ल्यामध्ये कोणाचाही मृत्यू झाला नसल्याचं पोलिसांनी सांगितलंय। त्याचप्रमाणे हल्लेखोराबाबत पोलिसांनी कुठलीही माहिती दिलेली नाहीये। फिलिपिन्समध्ये लष्कर आणि आयसिस समर्थित दहशतवादी संघटनांमध्ये मार्वी परिसरावर कब्जा करण्यासाठी 6 आठवड्यांपासून लढाई सुरू आहे। आतापर्यंत यात 300 दहशतवादी, 82 लष्कराचे जवान आणि 44 नागरिकांचा मृत्यू झाला। जर्मनीचे माजी चान्सलर हेल्मुट कोल यांचं पार्थिव स्पेअरमध्ये ठेवण्यात येणार आहे। त्यांच्या शोकसभेमध्ये सर्व बडे नेते येणार असल्याची शक्यता आहे। हेल्मुट कोल 1982 ते 1998 दरम्यान जर्मनीचे चान्सलर होते। संयुक्त राष्ट्रानं अरब देशांच्या अल जझीरा वृत्तवाहिनी बंद करण्याची मागणी फेटाळून लावली। एखाद्या वृत्तवाहिनीच्या मताशी तुम्ही सहमत नसाल आणि यावर चर्चा होऊ शकते, मात्र वृत्तवाहिनीवर बंदी घातली तर ते अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला करण्यासारखं होईल। बांगलादेशमधील होली आर्टिसन बेकरीवर हल्ला होऊन 1 वर्ष पूर्ण झालं। यावेळी हल्ल्यात मारले गेलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। 1 जुलै 2016 मध्ये या बेकरीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 20 नागरिकांचा मृत्यू झाला होता। मेक्सिकोच्या सिनालाओमध्ये पोलीस आणि ड्रग माफियांमध्ये धुमश्चक्री झाली, ज्यामध्ये पोलिसांनी 19 जणांचा खात्मा केला। हे सगळेजण एका ट्रकमध्ये आले होते, त्यानंतर त्यांनी पोलिसांवर हल्ला केला। या हल्ल्यात पोलीस सुरक्षित आहेत। बोलिव्हियात दृष्टिहीनांसाठी खास प्रदर्शन भरवण्यात आलं होतं। दृष्टिहीनांनी या प्रदर्शनातील कलाकृतीला हात लावून त्याचा आनंद लुटला। त्यांना ब्रेल लिपीच्या माध्यमातून माहिती देण्यात आली। स्टार किड्सच्या बॉलिवूडमध्ये येण्यावरून नेहमीच चर्चा होत असते। याच मुद्द्यावरून अभिनेत्री कंगना राणावतचा दिग्दर्शक करण जोहर बरोबर वाद सुरू आहे। आता पुन्हा एकदा कंगनानं करणवर वार केला। बॉलिवूडचा हिमॅन सनी देओलचा मुलगा करण देओल बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे। करण बरोबर अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीला लॉन्च करण्याची सनी देओलची इच्छा होती। त्यानं पलकला ऑडिशनसाठी बोलवलं होतं, पण पलकनं या सिनेमासाठी नकार दिल्याची सध्या चर्चा आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।